विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत। सकाळी अमरावतीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली। शहरातील हनुमान नगर, मसानगंज या भागामध्ये खासगी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली। त्यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली। त्यानंतर ते अमरावतीमधल्या विभागीय कार्यालयामध्ये पोहोचले आणि अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली। ही थेट दृश्य आहेत अमरावतीमधली। पेशंट होते त्यांना भेट झाली आणि सीपी आणि संपूर्ण प्रशासनासोबत बैठक झाली आहे आणि देवेंद्र फडणवीस हे आता पत्रकारांना संबोधित करणार आहेत। अशी मी त्यांना विनंती करतो। देवेंद्र फडणवीस यांची ही पत्रकार परिषद थेट अमरावतीमध्ये जो काही घटनाक्रम झाला हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत दुर्दैवी आहे। मुळातच 12 तारखेला जो मोर्चा निघाला हा मोर्चाच चुकीच्या माहितीच्या आधारे जाणीवपूर्वक राज्यभरामध्ये कारस्थान करून राज्याच्या विविध भागांमध्ये निघालेल्या मोर्चांपैकी एक मोर्चा होता। त्रिपुरामध्ये ज्या घटनाच घडल्या नाहीत त्या घटनांचे सोशल मीडियावर फेक अशा प्रकारचे क्रिएटिव्ह तयार करून आणि त्यातनं कुठेतरी त्रिपुरामध्ये अल्पसंख्याक समाजावर हल्ला झालाय, मशिदी तोडण्यात आल्या आहेत, अशा प्रकारचा एक फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला। आपल्याला कल्पना आहे की त्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला। जी मशीद जळते असं दाखवण्यात आलं ते CPIMचं एक ऑफिस होतं की ज्याला आग लागली होती त्याचे फोटो होते। कुराण शरीफ जाळतायत अशा प्रकारे जे दाखवण्यात आलं ते दिल्लीच्या एका कॅम्पमध्ये त्या ठिकाणी जी काही आग लागली होती तिथला तो व्हिज्युअल होता। काही रोहिंग्यांचे फोटो होते, काही पाकिस्तानातल्या एका शहरातले फोटो होते आणि अशा सगळ्या फोटोंच्या भरोशावर देशभरामध्ये जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह तयार करण्याकरता समाजाला भडकवण्यात आलं। आणि आमचं तर स्पष्ट मत आहे इतके मोठे मोर्चे एकाच दिवशी शहराच्या राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निघतात। हे काही आत्ता ठरवलं आणि लगेच निघाले असे मोर्चे नाही आहेत। वेल प्लॅन्ड, योग्य प्रकारे योजना करून नियोजित अशा प्रकारचे मोर्चे आहेत। आणि म्हणूनच इतके मोठे मोर्चे मग नांदेड असेल, मालेगाव असेल, अमरावती असेल किंवा राज्यातले इतर भाग असतील एकाच दिवशी एकाच वेळी हे मोर्चे निघाले आहेत। आणि म्हणून पहिल्यांदा तर याची चौकशी झाली पाहिजे की या फेक न्यूजच्या आधारावर हे मोर्चे प्लॅन कोणी केले, त्यांची याच्या पाठीमागची भूमिका काय होती। महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अराजकता तयार झाली पाहिजे, सामाजिक सद्भाव बिघडला पाहिजे, दंगे झाले पाहिजेत, अशा मानसिकतेतनं तयार केलेला हा संपूर्ण कट होता का याचीही चौकशी झाली पाहिजे। आणि मग त्यातलाच एक भाग म्हणून 12 तारखेला आपण बघितलं की अशाच प्रकारचा एक मोर्चा हा अमरावतीमध्ये निघाला। पहिल्यांदा तर याला परवानगी होती की नव्हती, होती तर किती लोकांची परवानगी होती, ती कोणी दिली होती, ज्यांनी परवानगी दिली त्यांनी काय विचार करून दिली होती, याचीही चौकशी झाली पाहिजे। आणि हा मोर्चा झाल्यानंतर परतीच्या वेळी समाजकंटकांनी ज्या प्रकारे दुकानं टार्गेट केली, लोकांना टार्गेट केलं आणि याच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट दिसते की यातनं दंगा घडवायचा होता म्हणूनच एका विशिष्ट समाजाची किंवा धर्माची दुकानं आणि व्यापारी यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात अमरावतीची परिस्थिती बिघडली। 13 तारखेला जी घटना घडली ती 12 तारखेच्या घटनेची रिॲक्शन होती। 13 तारखेलाही जी काही हिंसा झाली त्याचं मी समर्थन बिलकुल करणार नाही।
कुठल्याच हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. पण हे सांगण्याचं कारण याकरता आहे की आत्ता राज्य सरकारमधले अधिकारी, अमरावती जिल्ह्यातले मंत्री, पालकमंत्री सगळे 12 तारखेची घटना डिलीट करून केवळ 13 तारखेची घटना जणू काही स्टँड अलोन घटना आहे अशा प्रकारचं चित्र जे तयार करतायत हे चित्र चुकीचं आहे. 12 तारखेची घटना डिलीट करता येत नाही. 12 तारखेची घटना घडली नसती तर 13ची घटना घडलीच नसती. आणि म्हणून आता सगळी कारवाई जी चाललेली आहे ही 13 तारखेच्या घटनेवर चाललेली आहे. 12 तारखेच्या घटनेवर कुठलीही कारवाई नाही आहे. त्याच्यावर एकही सरकारी पक्षाचा नेता बोलायला तयार नाही आहे. आम्ही पहिल्यापासून ही भूमिका ठेवली आहे की कुठल्याही विशिष्ट धर्माला टार्गेट करणं आम्हाला मान्य नाही. पण त्याचवेळी चुकीच्या घटनेकरता देखील लांगुल चालन जर होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. आणि आता जे आपण या ठिकाणी बघतोय, एकीकडे अशा प्रकारे न घडलेल्या घटनेवर टार्गेट करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या घटनेकरता पूर्णपणे ज्या प्रकारची कारवाई वन साइडेड चालली आहे, एका साईडला चाललेली आहे, हे देखील योग्य नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना अटक झाली, कार्यकर्त्यांना अटक होऊन राहिली. आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी फिजिकली मारण्यात येत आहे. एकाच घटनेकरता 4-4 पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी तर देवेंद्र फडणवीस हे सध्या अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. 12 तारखेच्या घटनेवरती कुठलीही कारवाई होत नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. आता जी कारवाई होते ती 13 तारखेच्या घटनेसंदर्भात होतीये. त्यामुळे एका विशिष्ट धर्माला टार्गेट केलं जातंय असा आरोपही त्यांनी केलेला आहे आणि त्या आम्ही खपवून घेतलं जाणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. फेक न्यूजच्या आधारे अमरावतीमध्ये त्या दिवशी मोर्चाचे आयोजन नेमकं कुणी केलं होतं आणि त्याला परवानगी कुणी दिली होती याचीही चौकशी व्हावी असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. दंगल घडवण्याच्या हेतूनच 12 तारखेला धार्मिक दुकानांना लक्ष्य करण्यात आलं असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि याची आता लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. आज त्यांनी दंगलग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी दंगली झाल्या होत्या त्या भागातल्या लोकांशी ते बोलले आणि त्यानंतर आता पत्रकारांशी बोलतायत. टार्गेट केलं आणि या तारखेच्या घटनेवर तर भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेला आहे. मारहाण केली जातीये असा सुद्धा आरोप आता फडणवीस यांनी केलेला आहे. हिंसाचाराच्या घटनांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीचा दौरा केलेला आहे. तिथल्या लोकांशी ते बोलले आणि त्यानंतर ते आता पत्रकारांशी बोलतायत. फेक न्यूजच्या आधारे मोर्चाचं आयोजन कुणी केलं याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना नेमकी परवानगी कुणी दिली. महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा सवालही फडणवीसांनी विचारलाय. आणि दंगल घडवण्याच्या हेतूनच 12 तारखेला धार्मिक दुकानांना लक्ष्य करण्यात आलं असा आरोपही फडणवीसांनी केलाय. अमरावतीमधला घटनाक्रम हा दुर्दैवी असल्याचं फडणवीस म्हणतायत. 12 नोव्हेंबरचा मोर्चा चुकीच्या माहितीच्या आधारे निघालेला होता आणि 13 तारखेला जे घडलं ती त्या घटनेची रिॲक्शन होती असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे 12 तारखेचा जो घटनाक्रम आहे त्या संदर्भात सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी फडणवीस करतायत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावरती आहेत. आज सकाळी ते अमरावतीमध्ये दाखल झाले आणि त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी सुद्धा केली. शहरातल्या हनुमाननगर, मसानगंज या भागामध्ये त्या भागामधल्या खासगी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केलेली आहे.
महिला आहे आणि त्यांची सातत्याने मागणी आज होती की आमच्याकडे पोलीस स्टेशन दिलं पाहिजे. मी त्याही संदर्भात पोलीस प्रशासनाला आज विनंती केली आहे की महिला इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतीत आहेत की त्यांना पोलीस स्टेशनची त्यांची मागणी आहे ती तुम्ही सरकारकडे पाठवा. आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू की अशा प्रकारची व्यवस्थाही त्या ठिकाणी झाली पाहिजे. आमचं मत असं आहे की एकूणच या सगळ्या घटनेच्या खोलात जर आपण गेलो नाही आणि केवळ 13 तारखेवर फोकस केला तर 12 तारखेसारख्या घटना घडत राहतील आणि विनाकारण चुकीचं असलं तरी 13 तारखेसारखं रिॲक्शन ही त्याच्यावर होऊन अशांतता ही प्रस्थापित होत राहील. त्यामुळे 13ची घटना घटू नये पण 12चीही घटना घटू नये याची पहिल्यांदा दक्षता ही सरकारला घ्यावी लागेल. त्या दृष्टीनं याच्या खोलात जाऊन हे षडयंत्र पूर्णपणे बाहेर काढलं पाहिजे आणि 12 तारखेवर राज्य सरकारने जी काही चिडीचूप या ठिकाणी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं कारण काय आहे. कुठेतरी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, हा देखील प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतोय. आणि म्हणून या संपूर्ण घटनेचा आम्ही निषेध करतो आणि शांतता प्रस्थापित करण्याकरता आम्ही सहकार्य करू. पोलीस आणि प्रशासनाने सहकार्य केलं पाहिजे असं आमचं मत आहे. अमरावती में जो घटना घटी मूल रूप से 12 तारीख को एक मोर्चा यहां पर निकला. त्रिपुरा में जो घटना ही नहीं घटी ऐसी घटना को फेक क्रिएटिव्स के माध्यम से लोगों में फैलाकर एक मोर्चा निकाला गया. किंतु मैं इस मोर्चे को एक बड़े षड्यंत्र का भाग मानता हूं क्योंकि एक ही समय महाराष्ट्र विभिन्न शहरों में इतने बड़े बड़े मोर्चे निकलते हैं. इसका मतलब इसके पीछे कोई ना कोई मंशा है, कोई ना कोई प्लानिंग है जिसके कारण ये मोर्चे निकले. और मोर्चे समाप्त होने के बाद जिस प्रकार से लोगों और विशेष रूप से एक धर्म के लोगों को उनके दुकान तोड़े गए, उनके ऊपर हमले किए गए, इस घटना के कारण 13 तारीख को उसकी एक रिएक्शन आई. इस रिएक्शन का भी हम समर्थन नहीं करेंगे, कोई हिंसा का समर्थन नहीं करेंगे, लेकिन 13 तारीख की घटना को 12 तारीख के मद्देनजर ही देखना पड़ेगा. किंतु ये सरकार महाराष्ट्र और यहाँ तर भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांना अमरावतीमध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावरती अन्याय होतोय असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.